हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. बऱ्याच दिवसापासून मला काही प्रश्न येत आहेत की ताई, तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सांगता, परंतु आम्ही त्या सेवा करतो आणि बऱ्याच लक्ष्मीच्या आम्ही सेवा करत आहोत, पण आमच्या घरात लक्ष्मी राहत नाही. म्हणजे पैशांची आम्हाला कमतरता भासते. म्हणजे पैसा येतो परंतु महिन्याच्या शेवटी तो उरत नाही, किंवा पैसा खूप जास्त येतो परंतु तो आम्हाला पुरत नाही. म्हणजे कितीही काटकसर करा, कितीही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करा, परंतु आमच्या घरात पैसा टिकत नाही. या गोष्टी होतात. तर ताई, असं का होतं? असे प्रश्न बऱ्याच महिलांचे मला आले आहेत. त्याच प्रश्नांचं आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे की असं का होतं. म्हणजे कळत न कळत तुम्ही काहीतरी चुका करत आहात की ज्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरात निघून जाते. कळत ना कळत तुम्ही लक्ष्मीला घराच्या बाहेर काढत आहात. तुमच्या घरात लक्ष्मी आहे, लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात असते, परंतु तिला आपण काही कारणाने घराच्या बाहेर काढतो, त्यामुळे ती आपल्या घरातून निघून जाते. तर या चुका तुम्ही कळत न कळत जर करत असाल तर तुमच्या घरात लक्ष्मी राहणार नाही. तर आज मी तुम्हाला त्या कोणत्या चुका आहेत की ज्या चुका तुम्ही करू नये, म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मी राहील, त्या चुका सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपाय देणार आहे. जे उपाय तुम्ही केले तर लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही जाणार नाही. म्हणजे या चुकांचं तुमचं परिमार्जन होणार आहे. तर हा व्हिडिओ खास महिलांसाठी. महिलांनी चुकवू नका, किंवा कोणी हा व्हिडिओ बघू शकतो, परंतु महिलांनी नक्की बघा. या गोष्टी महिलांना तरी कराव्या लागणार आहे. महिलांच्या लक्षात या गोष्टी यायला पाहिजे, कारण आपण घरातली करती स्त्री, आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तरच तुम्हाला या गोष्टी कळणार आहे. जर तुम्हाला पैसा हवा असेल, लक्ष्मी तुमच्या घरात तुम्हाला हवी असेल, तुम्हाला पैशांची समस्या येत असेल, तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि या चुका करू नका. तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता मी तुम्हाला 7 चुका सांगणार आहे. त्यानंतर या चुकांवर तुम्हाला काय उपाय करायचा आहे ते सांगणार आहे. पहिली चूक, आपल्या घरात पैसा येतो, म्हणजे तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमचा जॉब आहे, तर तुमची इन्कम येते आहे, महिन्याचा पैसा येतो आहे, पगार येतो आहे, किंवा तुमच्या व्यवसायाचं महिन्याचं उत्पन्न येत आहे, परंतु त्याचं स्वागत होत नाही, म्हणजे लक्ष्मीचं स्वागत होत नाही. आता ही एकदम छोटीशी गोष्ट आहे की म्हणजे लक्ष्मीचं स्वागत व्हायला पाहिजे, पैशांचं स्वागत व्हायला पाहिजे. तर आपण काय करतो, पैसा आपल्या अकाउंटमध्ये येतो. आता बऱ्याच जणांचा अकाउंटमध्ये येतो, काहींची कॅश येते, तर आपण लगेच तो पैसा खर्च करायला सुरुवात करतो. आता ही झाली पहिली चूक. दुसरी चूक म्हणजे घरात सतत पैशांबद्दल भीती. म्हणजे या महिन्याला एवढा पगार आला आहे, पुरेल का, आपलं कसं होईल, आपली गरिबी कधी दूर होईल, या पैशांची समस्या आपल्यालाच का येतात, पैसा आपल्यालाच का पुरत नाही, ही गोष्ट करणं म्हणजे निगेटिव्ह गोष्टी करणं पैशांबद्दल. तर पैशांबद्दल या गोष्टी करणं म्हणजे लक्ष्मीबद्दल चुकीच्या गोष्टी बोलणं. ही झाली दुसरी चूक. तिसरी चूक म्हणजे इतरांच्या सुखाचा मत्सर. म्हणजे दुसऱ्याकडे पैसा आहे, आपल्याकडे नाही, त्याच्याकडे पैसा यायला लागला की त्याचा मत्सर करायचा. धार्मिक ग्रंथांमध्ये दिलेलं आहे की दुसऱ्यांचा मत्सर जर आपण केला, धार्मिक ग्रंथामध्ये दिले आहे, दुसऱ्यांचा मत्सर केल्याने आपल्या मनातील समाधान नष्ट होतं. चौथी चूक म्हणजे घरातील महिलांचा अपमान. आई असो, सासू असो, बहीण असो, नणंद असो, जाव असो, कोणत्याही स्त्रीचा घरात अपमान होत असेल तर ही चूक तुम्ही करत आहात. आता 5वी चूक म्हणजे कमाईपेक्षा दिखाव्यावर जास्त खर्च. काही लोक काय करतात, कमाई कमी जरी आली तरी सुद्धा दिखावा करतात, म्हणजे दाखवतात, चांगले चांगले कपडे घालतील आणि वायफळ खर्च करतील, चांगलं चांगलं खातील, लोकांना दाखवण्यासाठी की आमच्याकडे किती पैसा आहे, म्हणजे शो ऑफ करणे या गोष्टी. तर या चुका तुमच्या हातून होत असतील तर तुम्ही लक्ष्मीला घराबाहेर काढत आहात. आता 6वी चूक म्हणजे घरात आलेल्या अन्नाचा अपमान करणे. 7वी चूक म्हणजे कष्ट करण्याचा आदर न करणे. आता सोशल मीडिया आहे, तुम्ही सुद्धा बघत असाल, सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब असेल, तिथे आता बरेच लोक फेमस होत आहेत, परंतु कसे फेमस होतात, ते कष्ट करून होतात. तर ते कष्ट कोणाला दिसत नाही. दिसतं फक्त काय की आधी तो कसा होता आणि आता त्याच्याकडे खूप पैसा येत आहे, परंतु तो पैसा कसा आला
त्याने किती कष्ट घेतले, म्हणजे दुसऱ्याच्या कष्टाचं चीज न करणं, मग त्याला निगेटिव्ह कमेंट्स करणं. बरेच जण असे करतात. निगेटिव्ह कमेंट्स केल्यामुळे सुद्धा तुम्ही जर दुसऱ्याचा आदर करत नसाल, त्याच्या कष्टाचा निगेटिव्ह कमेंट त्याला करत असाल, त्यामुळे सुद्धा तुमचे कर्म खराब होतील. लक्ष्मी तुमच्यावर नाराज होणार आहे. मग ते सोशल मीडियावर असो किंवा तुमचा व्यवसाय आहे, तुमचा जॉब आहे, त्यात तुमची प्रगती होत आहे, तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात पैसा येत आहे, तुम्हाला खूप मोठं पद मिळत आहे, मोठे अधिकारी तुम्ही झाला असाल, यामुळे सुद्धा तुमच्यावर जे लोक जळत असतील, जे लोक तुमच्या कष्टाचं चीज करत नसतील, त्यांच्या घरात लक्ष्मी टिकणार नाही. जिथे कष्टाचा सन्मान नाही तिथे संपत्ती टिकत नाही. लक्ष्मी म्हणजे फक्त नोटा पैसा नाही, तर आरोग्य, समाधान, शांतता याचं लक्ष्मी प्रतीक आहे. तर या चुका जर तुम्ही करत असाल, म्हणजे या 7 चुका जर तुम्ही करत असाल, तर तुम्ही लक्ष्मीचा अनादर करत आहात. तुम्ही स्वतःच तिला तुमच्या घरातनं बाहेर काढत आहात. तर आता हे झालं चुकांच्या बाबतीत. या 7 चुका जर तुम्ही करत असाल, तर आता तुम्ही बघा या 7 चुकांपैकी तुम्ही किती चुका करत आहात. आता यावर उपाय काय? तर उपाय म्हणजे हा उपाय तुम्ही जर करायला सुरुवात केली तर तुमच्या घरातनं लक्ष्मी कधी कुठेही जाणार नाही. आणि तुम्ही जो लक्ष्मीचा अपमान केला आहे, तिचा अनादर केला आहे, तर त्याबद्दल तुम्ही तिची कृतज्ञता व्यक्त करू शकता आणि लक्ष्मी तुमच्या घरात राहू शकते. तर आता उपाय काय करायचं? तर आपल्याला माहिती आहे लक्ष्मीचा आवडता वार, आणि लक्ष्मीचा वार म्हणजे शुक्रवार. तर दर शुक्रवारी ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र, नाहीच काही शक्य तर लक्ष्मीचा बीज मंत्र श्री या मंत्राचा कमळगठ्ठ्याच्या माळेवर किंवा स्फटिकाची माळ घ्या आणि दर शुक्रवारी सायंकाळी धूपदीप लावायचा, दिवाबत्ती करायची आणि त्यानंतर तुम्हाला 1 माळ याचा जप करायचा. महिलांनी ही गोष्ट नक्की करा. अगदी कॉमन गोष्ट आहे, परंतु ही गोष्ट होती. बऱ्याच घरांमध्ये महिला सायंकाळची दिवाबत्ती सुद्धा करत नाही, फक्त लाईट लावून मोकळे होतात. तर असं करू नका. सायंकाळी दिवाबत्ती होणं आणि आरती होणं, म्हणजे कमीत कमी 3 आरत्या सायंकाळी म्हटल्या जायला पाहिजे. जसं आपण सकाळी आरती करतो तशाच पद्धतीने सायंकाळी आरती करायची असते. लक्ष्मीची आरती करा. सायंकाळी 3 आरत्या किंवा 5 आरत्या व्हायलाच पाहिजे, कमीत कमी 3 तरी व्हायला पाहिजे. या गोष्टी तुम्ही करा. नक्कीच तुमच्या घरात लक्ष्मी राहील. हे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर श्री सुक्तमचं पठण करा आणि करत असताना 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा व्हायला पाहिजे. किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता सायंकाळी. तर सायंकाळी लक्ष्मी मातेची सेवा व्हायलाच पाहिजे. नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही सकाळी करू शकता, पण शक्य असेल तर सायंकाळीच करा. सायंकाळी लक्ष्मीची यायची वेळ असते. सकाळी दररोज उंबरा स्वच्छ व्हायला पाहिजे, पुसून त्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे. दररोज हळदीचं लेपन करायची गरज नाही. जे विशेष दिवस असतात त्याच दिवशी हळदीचं लेपन करायचं. दररोज फक्त पाणी घ्यायचं, थोडासा कापड ओला करायचा आणि उंबरा स्वच्छ व्हायलाच पाहिजे दररोज नित्यनेमाने. आणि आपल्या उंबऱ्याच्या बाहेर जी जागा असते, आपल्या लक्ष्मी येण्याची जागा, म्हणजे आपल्या मुख्य जो दरवाजा आहे त्याच्या बाहेर झाडून पुसून स्वच्छता व्हायला पाहिजे. दरवाजा सुद्धा आपला दररोज स्वच्छ पाहिजे. दररोज तुम्हाला शक्य नसेल तर दर शुक्रवारी दरवाजा मागून पुढून तुम्हाला पाण्याने स्वच्छ करायचा आहे, पुसायचा आहे. शुक्रवारी आपल्या दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. अन्नपूर्णा मातेचा सुद्धा अपमान व्हायला नको. ज्या घरात अन्न वाया जातं त्या घरात अन्नपूर्णा देवी कधीही टिकत नाही. अन्नाचा अपमान झाला तर तुम्हाला पैशांच्या समस्या येणारच आहेत. तर त्यासाठी काय करायचं? तुम्हाला रोज शक्य असेल तर रोज किंवा दर शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी तुमचा जो गॅस असतो आपला, गॅसच्या बाजूला एक अन्नपूर्णा देवीसाठी दिवा लावा आणि अगरबत्ती लावा. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करत चाला, म्हणजे तुम्हाला पैशांच्या समस्या येणार नाही. महिन्याअखेर तुमच्याकडे पैसा टिकणार आहे. म्हणजे पगार आला महिन्याचा, त्यातले तुम्हाला सगळाच पगार शक्य असेल तर सगळा, किंवा त्यातले तुम्हाला 500, 1000, 5000, 10000 जे काही तुम्हाला ठेवायचे असतील ते पैसे खर्च न करता, म्हणजे आज पगार आला तर तो खर्च न करता तेवढे पैसे तुम्हाला देवाजवळ ठेवायचे आहेत. देवाजवळ ठेवायचे आणि त्यानंतर 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं. आणि त्यानंतर तो जो तुम्ही पैसा ठेवलाय तो तिथेच लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे देवघरात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो पैसा तिथून उचलायचा आणि त्यानंतर तुम्हाला पगार खर्च करायचा आहे. म्हणजे तो पैसा तुम्हाला दुसऱ्या दिवशी खर्च करायला सुरुवात करायची आहे, त्याच दिवशी खर्च करायचा आहे. म्हणजे पैसा बाहेरून आला, लक्ष्मी आली आणि लगेच तिला घराबाहेर काढायचं, असं करू नका. तर रात्रभर लक्ष्मी राहायला पाहिजे. म्हणजे लक्ष्मी म्हणजे फक्त माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती नाही, तर लक्ष्मी म्हणजे पैसा असतो. ज्या नोटा असतात त्या म्हणजे लक्ष्मी असते. त्याचा अपमान तुम्ही केला तर लक्ष्मीचा अपमान होणारच आहे.
तर फक्त घरात सत्यनारायण करून किंवा लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करून, पौर्णिमेची सेवा करून काही होणार नाही. तर या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. घरात कर्त्या स्त्रीचा मान सन्मान ठेवा. ती लक्ष्मीचं रूप आहे. तिचा जर तुम्ही अपमान केला तर तुम्ही लक्ष्मीची किती सेवा करा, तुमच्या घरात लक्ष्मी राहणार नाही. तर या अगदी छोट्या छोट्या गोष्टी होत्या, या गोष्टी नक्की फॉलो करा. तुम्हाला अन्नदान शक्य असेल तर दर शुक्रवारी तुम्ही अन्नदान नक्की करा. आणि अन्नदान करत असताना जे तुम्ही दान करणार आहात त्या म्हणजे ते दान हातात घ्यायचं, जी वस्तू तुम्ही करणार आणि लक्ष्मीचा 11 वेळा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ते दान करायचे. यामुळे सुद्धा लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे आणि पैशांच्या तुम्हाला समस्या येणार नाही. महिना अखेर तुमचा पैसा संपणार नाही, थोडासा बाजूला राहील आणि पैसा तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या. नक्की या गोष्टी फॉलो करा आणि सेवा करा. सेवेला महत्त्व द्या. सेवा करावीच लागणार आहे आणि त्याचं फळ मिळणारच आहे. परंतु यासोबत चुका करू नका, कोणाचा मत्सर करू नका. कितीही तुमच्याकडे पैसा आला गर्व करू नका किंवा ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यावर गर्व करू नका. जे आहे तुमच्याकडे ते सुद्धा तुमच्याकडे राहणार नाही. तर प्रत्येकाचा मान सन्मान करा. ज्याच्याकडे आहे त्याचं कौतुक करा, त्याच्या कष्टाचं. कोणावरही जळू नका, मत्सर करू नका कोणाचे. या गोष्टी करा म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे राहील. लक्ष्मी तुमच्यावर नाराज होणार नाही. तर असे छान छान उपाय, सेवा जाणून घेण्यासाठी आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. आणि इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर आपलं भावनाज लाईफस्टाईल हे पेज आहे, पेजला सुद्धा फॉलो नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.